नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच। बरं, मी सांगतो ते पटत नसेल तर यांनी सांगितलेलं नक्कीच पटेल। त्यावर शंका घेण्याचा प्रश्न येतच नाही। जे घडतंय ते चांगल्यासाठीच। हे वाक्य पटवून देणारी एक गोष्ट तुम्हाला सांगतो। राजा विक्रमादित्याच्या विजयापूर राज्यातील एका गावात राजेश नावाचा एक गृहस्थ राहायचा। त्याचा संसार म्हणजे एक झोपडी, त्याची पत्नी आणि 4 वर्षाचा मुलगा। खूप कष्ट करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता। कधी शेतात, कधी बागकाम, तर कधी मजुरी करून तो आपल्या कुटुंबासाठी कमाई करून आणायचा। एकदा नगरातील एका सेठजींनी त्याला व इतर काही मजुरांना चर खोदण्याचे काम दिले। 15 दिवसांचं काम होतं। रोज सकाळी नगरात जाऊन ते मजूर खणायचं काम सुरू करत आणि संध्याकाळी सूर्य मावळतीला येताच परत गावी यायचे। 8 दिवस झाले आणि 9व्या दिवशी खोदकाम करताना अचानक राजेशला मातीजवळ काहीतरी चमकताना दिसले। त्याने मातीत हात घातला आणि ती वस्तू वर काढली तर एक वेगळाच आकर्षक हिरा असल्याचे त्याला दिसले। पटकन त्याने तो हिरा तसाच आपल्या अंगरख्यात लपवला आणि काही घडलं नाही असा आव आणत आपलं काम चालू ठेवलं। संध्याकाळ होताच तो इतर कामगारांसह घरी आला। आपल्या झोपडीत येताच लगेच त्याने तो हिरा काढला आणि गुपचूप धुतला। अमूल्य, त्याची गरिबी नव्हे तर 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट करण्याची क्षमता त्या मौल्यवान हिऱ्यात होती। त्याला हे समजलं, पण एवढी मौल्यवान वस्तू ठेवावी कुठे, कुणाला सांगता सोय नाही। चोरांचीही भीती होतीच। त्याने आपल्या पत्नीलाही सुगावा न लागू देता तो हिरा एका डब्यात घालून आपल्या पलंगाच्या खाली ठेवून दिला। झोपताना त्याने खूप स्वप्न सजवली। श्रीमंतीचा पुढचा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर आला। मात्र हिरा विकावा तर नेमका कुठे आणि कुणाला, त्याची किंमत काय मिळेल अशा नाना प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातलं। विचार करत करत बराच उशिरा तो झोपी गेला। सकाळ होताच इतर मजुरांसह तो पुन्हा कामासाठी नगराच्या वाटेला लागला। इतर कामगारांसह तोही काम करू लागला। इकडे गावात त्याचा लहान मुलगा घरात खेळत होता। खेळता खेळता अचानक तो पलंगाखाली गेला आणि त्याने तो डबा उघडला आणि त्याला तो हिरा सापडला। मुलाला आता नवीन चकाकणारं खेळणं मिळालं होतं। तो आनंदाने आपलं नवं खेळणं घेऊन झोपडीच्या बाहेर नेहमीच्या आपल्या खेळण्याच्या ठिकाणी आला। मातीत बसून तो खेळत होता। खेळता खेळता मातीत तो हिरा लपवायचा आणि पुन्हा शोधून खुश व्हायचा। संपूर्ण दिवस तो मातीतच खेळला। आज संध्याकाळी राजेश लवकर घरी आला। काही वेळ आराम केल्यानंतर त्याने बिछाण्याखाली जाऊन डबा उघडून पाहिला तर त्यात काहीच नव्हतं। त्याने पत्नीला विचारलं तर तिला काहीच माहीत नव्हतं। मग राजेशने आपल्या मुलाकडे पाहिलं तर तो बाहेर मातीत खेळत होता। धावत धावत तो तिथे गेला आणि त्याने बाळाला विचारलं। बाळाला काहीच माहीत नव्हतं। हिऱ्याविषयी वर्णन केलं आणि पुन्हा त्याने विचारलं। लहान मुलगाच तो, त्याने आपणच तो हिरा घरातून आणल्याचं मान्य केलं, मात्र मातीत हरवल्याचे सांगितले। आता राजेशला काय करावं ते सुचेना। त्याला राग आला, मात्र मुलाला काय म्हणून बोलणार। त्याने मातीत आजूबाजूला पाहिलं, फावडं घेऊन आजूबाजूला खणून पाहिलं। सूर्य आता मावळत होता आणि हिरा मिळण्याची शक्यता सुद्धा। रडवेला होऊन राजेश घरात परतला। दुसऱ्या दिवशी नगरात तो कामाला जात असताना वाटेत चौकात राजाची माणसं दवंडी पिटताना त्याने पाहिले। राजकुमारीच्या दागिन्यातील एक मौल्यवान हिरा कुणीतरी चोरलेला आणि राजाचे सैनिक हिरा शोधत होते। चोरलेला हिरा ज्याने कोणी लपविला असेल त्याला व त्याच्या कुटुंबाला सुद्धा मृत्यूदंड देण्याचे ठरले होते। आता राजेशला भीतीने धडकी भरली। तो नगरात कामाला असताना राजाचे सैनिक जर घरी आले तर त्यांना तिथे हिरा दिसला तर काय होईल या विचाराने दिवसभर तो बेचैन झाला। काम संपताच घरी आला। दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सैनिक त्याच्या गावात पोचले। सर्वत्र शोधाशोध सुरू झाली आणि राजेशच्या झोपडीतही अचानक 8-10 सैनिकांनी प्रवेश केला। सर्व सामान इकडे तिकडे फेकून देत ते हिरा शोधत होते। त्यांनी घरातील प्रत्येक वस्तू उलटून पालटून पाहिल्या, बिछाण्याखाली पाहिलं, घराबाहेर शोध घेतला, मात्र त्यांना हिरा सापडला नाही। ते तिथून दुसऱ्या घराच्या दिशेने गेले आणि त्यांच्यासोबत संकटही आता दूर गेले होते। राजेशने सुटकेचा श्वास सोडला। हिरा आणि संकट दोन्ही त्याच्या कुटुंबापासून दूर गेले होते। कधीकधी आपल्याला ज्या गोष्टी अमूल्य वाटतात, चांगल्या वाटतात, त्या खरं तर आपल्यासाठी संकटाच्याही ठरू शकतात।
कामगारालाही तो हिरा आपली गरिबी दूर करण्याचे साधन वाटले होते. मात्र त्या हिऱ्यामुळे त्याचं सर्वस्व हिरावून घेतलं असतं. कधीकधी काही गोष्टी हरवल्यास, न मिळाल्यास आपल्या जीवनातील संभाव्य समस्या आणि संकटं टळतात. अपेक्षित वस्तू न मिळाल्यास आपल्याला आपण कमनशिबी असल्यासारखे वाटते. मात्र काही काळ गेल्यावर कळतं की ती अपेक्षा पूर्ण न होणे हे सुद्धा भाग्य होतं. गोष्ट चांगल्यासाठीच घडली होती. जे आपल्याकडे नाही त्याच्या चिंतेने जळण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गोष्टीसाठी आनंदी राहा. धन्यवाद.